नागरिकांच्या पैशावर सहल की प्रशिक्षण? उल्हासनगर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। या दौऱ्यावर महापालिकेच्या निधीचा वापर झाला का? झाला असेल तर खर्च किती आणि त्यातून जनतेला नेमका काय लाभ होणार? नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर झाला की निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या संपूर्ण विषयाचा सविस्तर आढावा घेऊया मनसेचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासोबत। पाहत रहा लोकसेवक न्यूज 24। उल्हासनगर महापालिकेच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक यांना गुवाहाटीला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं। प्रशिक्षण कुठलं होतं माहिती नाहीये। पावसाळ्यामध्ये गुवाहाटीला पुराचं पाणी भरलेलं असताना, तिथे पूरग्रस्त अवस्था असताना हे लोक प्रशिक्षणाच्या नावाखाली गुवाहाटीला सहलीला गेले होते आणि याच्यासाठी यांनी नागरिकांचे पैशाचे कराचे जे पैसे आहेत त्यातले 65 लाख रुपये खर्च केलेले आहेत। एका नगरसेवकासाठी 52,999 रुपये खर्च आलाय। असे जर पकडले तर 76 नगरसेवक होते। 40 लाखाचं बिल बनलं पाहिजे होतं, परंतु याचे नातेवाईक, यांचा मित्रपरिवार आणि यांच्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांना खुश करण्यासाठी आणखी 25 लाख म्हणजे 65 लाखाचं एक काम एका संस्थेला दिलं गेलं होतं। त्या संस्थेचं नाव आहे अखिल भारतीय सामाजिक संस्था कोल्हापूर। या संस्थेला काम देऊन ही संस्था घेऊन गेली होती, पण तिथे कुठलं प्रशिक्षण झालं? जे प्रशिक्षण तिथे झालं ते प्रशिक्षण उल्हासनगर किंवा मुंबईमध्ये होऊ शकलं असतं, नागरिकांचे पैसे वाचू शकले असते, पैशाची बचत झाली असती। परंतु असं न करता आपल्या जीवाची गुवाहाटी करण्यासाठी हे सगळेजण गुवाहाटीला गेले आणि तिथे पिकनिक करून आले। विमानातले फोटो दिसले, पण ज्यावेळेस जे प्रशिक्षणाचे ते फोटो समोर आले त्याच्या मागचं काय हे बघा, प्रशिक्षणाचे फोटो त्यांच्याकडे असणार, कारण प्रशिक्षणाने फोटो लावल्याशिवाय ठेकेदाराचं बिल निघणार नाही। फॉर्मॅलिटी म्हणून का होईना प्रशिक्षणाचे फोटो काढलेले असणार आणि ते बिलाला लावले जाणार। ते तुम्हाला दाखवून काय होणार आहे? त्यामुळे ते बिलाला लागल्याशिवाय संस्थेचं बिल मंजूर होऊ शकत नाही। त्यामुळे ते त्यांनाही माहिती आहे, जरी ते सोशल मीडियावर नसतील तरी ते त्यांच्याकडे असणार आहेत आणि ते फोटो लावून ते बिल काढणार आहेत। पालिकेत विरोधी पक्ष मजबूत नसल्यामुळे पण ही अशी हलगर्जी होती। हे बघा, तुम्ही असं म्हणू शकत नाही। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा कुठलाही पक्ष असेल, आमचा एकही नगरसेवक सभागृहात नाहीये। आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो। जर जनतेच्या पैशाचा असा अपव्यय होणार असेल, जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध होणार नसतील, नागरिकांना वेड्यात काढलं जात असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून याला विरोध करणार। नंबर 2, भाजप आणि शिवसेना जर तुम्ही बघितलं ते एकमेकाच्या विरोधात सातत्याने भांडत असतात, एकमेकाच्या अंगावर जातात, सभागृहात एकमेकावर टीका करतात, रस्त्यावर एकमेकांवर टीका करतात, परंतु हे खाताना आणि फिरताना बरोबर असतात। हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। फक्त हे उल्हासनगरच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतात। हे यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी जनतेलाही विनंती करीन, यांच्या मूर्खपणाला किती दिवस बळी पडणार आहात, यांच्या विरोधात आपण कुठेतरी आवाज उचलला पाहिजे। उल्हासनगर महानगरपालिकेने अजून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून नाही, परंतु यांना ह्या असा अपव्यय जो करतात पैशाचा, ते उल्हासनगर महापालिकेच्या शाळेमध्ये जे मुलं शिकतात ती गोरगरिबाची मुलं आहेत आणि यांना गोरगरिबाबद्दल कुठली सहानुभूती नाहीये। यांना असं वाटतं लाडकी बहिणीचे 1500 रुपये देतो म्हणजे आम्ही त्या परिवाराला विकत घेतलंय आणि आम्ही जे करू तो कायदा। आज शाळा सुरू होऊन जवळपास 2 ते 3 महिने झालेत। आज त्या मुलांना शाळेचं साहित्य नाहीये, त्यांना कुठला गणवेश नाहीये, त्यांना मूलभूत सुविधा नाहीयेत। शाळेची अवस्था जर काही बघितली तर दूर अवस्था आहे। त्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण देणं, त्यांनाही वाटलं पाहिजे की मी चांगल्या शाळेत शिकतो याची जाणीव करून देणं हे यांचं काम आहे। परंतु हे काम विसरून आमच्या स्वतःचं कसं भलं होईल, आमच्या नातेवाईकांची पिकनिक कशी होईल, आमचे वरिष्ठ कसे खुश होतील, याच्यासाठी हे काम करतात। रस्त्यावर जायचं, एखादं काम असेल त्याची रील बनवायची, ती सोशल मीडियावर अपलोड करायची आणि आपल्याला व्ह्यूवर किती आले ते शोधायचे। एवढेच काम या नगरसेवकांच्या वतीने सुरू आहे। परंतु ज्या कामाच्या रील बनल्यात त्यातले किती कामं झालीत हे तुम्ही शोधपत्रिका म्हणून शोधलं पाहिजे, असं माझं मत। त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलंय की त्यांच्या फॅमिलीचा खर्च त्यांनी स्वतःनी केलाय। मला एक सांगा, ते जर बोलले की फॅमिलीचा खर्च आम्ही महापालिकेच्या पैशात नाही गेला, त्यांच्यावर टीका नाही होणार का? लोक यांच्या अंगावर जाणार नाहीत का? कोणीही कबूल करणार नाही की आम्ही हा पैसा त्याच्यात नाही। जर त्यांचं म्हणणं असं असेल तर एका नगरसेवकाचे 53,000 रुपये आहेत, 76 नगरसेवकांचे 40 लाख रुपये होतात, मग 25 लाख खर्च कुठे झाला हे यांनी सांगावं।